ओके. 1 सप्टेंबर 2025 सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये राज्यातल्या सर्व शिक्षक बांधवांना TET सक्तीचा धोरण अवलंब केल्यामुळं आमच्या शिक्षक बांधव TET परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले असतानासुद्धा सिनियर शिक्षकाला डावलून 15 मे 2026 संचालकाच्या पत्रान्वये ज्युनियर शिक्षकांना पदोन्नती देण्याचा घाट प्रशासनाने आखलेला आहे. त्या संदर्भात TETच्या धोरणात्मक निर्णयामुळं शिक्षक संघटनेने एकत्र येऊन राज्यामध्ये शाळा बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास 10,000हून जास्त शिक्षक बांधव या शाळा बंद आंदोलनामध्ये 9 तारखेला या आंदोलनात सामील होणार आहेत. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये BLOचं काम आणि BLO बरोबर SRचं काम दिले असल्यामुळं सध्याच्या शाळेवरती एक शिक्षक समानेकडच्या नावाखाली एक शिक्षक कमी असताना बरेच शिक्षकाची पदं कमी असतानासुद्धा BLOच्या निमित्तानं महिना बरोबर बाहेर काम करावं लागतो आहे. यामुळं सर्व संघटनेने घेतलेला निर्णय 9 तारखेला शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कसं असणार आंदोलन? हुतात्मा चौकापासून पुतळ्यापासून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटपर्यंत मोर्चाच्या स्वरूपामध्ये आम्ही येणार आहे. सकाळी 11 वाजता आमचे मोर्चाचं आंदोलन चालू होईल आणि सर्व शाळा जवळपास बंद असणार आहे जिल्ह्यातल्या. निर्णयामुळं या राज्यामधल्या इयत्ता 1ली ते 8वीवरती अध्यापनाचं काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा धोक्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून सेवेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना TET सवलत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्याचबरोबर 14 मे 2026 रोजी मान्य शिक्षण संचालक कार्यालयानं पदोन्नतीच्या संबंधानं जो शासन निर्णय किंवा परिपत्रक पारित केलेला आहे त्यामुळं सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीच्या लाभापासून देखील वंचित राहावं लागतं आहे. या पार्श्वभूमीवरती दिनांक 9 जुलै रोजी महाराष्ट्रामधल्या सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यामधल्या देखील शिक्षकांच्या सर्व संघटना सहभागी होत आहेत. विशेषतः आता SIR मोहीम सुरू झालेली आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झालेलं असताना BLO म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या वरती SIRची जबाबदारी टाकल्यामुळं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला देखील या ठिकाणी फार मोठी अडसर निर्माण झालेला आहे आणि म्हणून BLO कामामधून देखील शिक्षकांना सवलत मिळाली पाहिजे या मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. धन्यवाद.